नाही, अर्जुन साहेबांनीच माझ्याकडे नोकरीचा हट्ट धरला. म्हणजे कसं आहे ना, मला माफ करा, मी त्यांना खूप सांगितलं, अहो कवठेकर इस्टेटचे मालक माझ्याकडे कामाला म्हणजे. मामराला टेन्शन घेतो लागा तू. बस बस, उलट तू जे केलेलं आहेस ना ते एकदम बेस्ट केलेलं आहे. तशी पण ह्याची काय लायकी आहे? आता ह्याचा आणि कवठेकरांच्या मालमत्तेचा काडीचाही संबंध राहिलेला नाही. आता हे सगळा बिझनेस फक्त आमचा आहे. आम्ही आहोत नवे मालक. दोन चहा सांगा. हो हो सांगतो. ए, दोन चहा सांग रे पटकन. बोला, काय काम काढलं? सांगतो, सगळं सांगतो. आधी तुमच्या नोकराला बाहेर काढा. नोकराला? म्हणजे मला काही कळलं नाही. कोण नोकर? कंपनी तुझ्याच नावावर आहे ना? हो. आम्हाला तुमची कंपनी विकत घ्यायची आहे. काय किंमत सांगा. हा बोल मामा. अगं कालपासून फोन करतोय, पत्ता कुठे तुझा? अरे ते जरा कामात होते म्हणून नाही उचलू शकले फोन. बोल ना. बर, तू बरी आहेस ना? हा मी बरी आहे. आणि अर्जुनराव कसा आहे? तो पण मस्त. सौ एक विचारू? बोल ना. मला खरं खरं सांग, तुम्ही कुठं राहायला येते? असं का विचारायला मामा? सांग म्हटलं ना. अरे मागच्या वेळेस नाही का सांगितलं होतं मी तुला? कवठेकरांच्या प्रॉपर्टीत एक घर आहे, त्यात राहतोय आम्ही दोघं. साऊ, मला असं का वाटलंय तू माझ्या संग खोटं बोलालीस? अरे मी कशाला खोटं बोलेन तुझ्याशी? हा कपडे का त्या कपाटात ठेवलेत? मामा एक अर्जुनला कपडे सापडत नाहीयेत. मी तुला नंतर फोन करते. हा नाहीतर चिडेल तू. मी आता ठेवते फोन. तू मदर माऊलीची काळजी घे बरं का. ठेवते फोन. हा सौ काय तर घोळ नक्की आहे. वेळ काळ आणि बलराम कधी काय करले सांगता येत नाही. हे तुला आता कळलंच असेल. बाळ्या बाई लाट. हो भाऊजी, कळलं काय? अगदी मनावर कोरलं गेलं असणार आहे बघा. हाती केलं ना की असंच होतंय. तेलही जातंय, तूपही जातंय आणि हाती येतंय दुपाटनं. अहो असं काय करताय? आत्ता कुठं खेळ सुरू झालाय?
आणि आता पुढचा महिना पण चालू होईलच की. भाऊजी तुम्ही बोलायला आम्हाला आठवलं बघा. आता पुढचा महिना म्हणजे येते 1 तारीख. आणि 1 तारीख आल्यावर आपल्या घरात काय काय घडतंय आठवतंय ना? वहिनी असं काय करताय तुम्ही? करायला काय उदलावताय? तो काय पावणार आहे तेव्हा आपल्याला. आपण पण करू की मज्जा 1 तारखेला. दिवस संपला आता त्याच. आणि तुम्ही त्याला भाऊजी भाऊजी म्हणणं पहिलं बंद करा बरं. बाळ आहे तो आपला लाडका बाळ्या. मी तुझा भाऊ होतो ना तेव्हा फक्त हातपाय तोडायचो. हा आता आपल्यामध्ये कुठलंच नातं नाहीये, त्यामुळे मी तुझं काय काय तोडेल ना. नाचेगावची मुंगी चिरड्याला अर्जुनला वेळ नाही लागत. धमकी नाहीये, सल्ला आहे. आणि तुझ्या या भडक डोक्याला जर कळत नसेल ना तर जाऊन तुझ्या लाडक्या मेहुण्याला विचार. चल निघ. भाऊजी भाऊजी चला भाऊजी चला चला. हिम्मत असेल तर बाण जिथे दाखवतोय तिथे ये. हिम्मत करून इथे आलायस, पण झाडाच्या पलीकडे येऊ नकोस. त्रास होईल, लिफाफा उघडू नकोस. सावधान. शाळेचा फोटो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. हा काय ए फालतूपणा नको म्हणूस. देवाचं वचन. हा शाळेचा फोटो. अरे आठवलं का? आठवलं? अरे सरस्वती विद्या मंदिर. त्याचा आता काय संबंध आहे?
काही दिवसांपूर्वी याच शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला भेटले होते. शाळेची डागडुजी करायची आहे, नवीन कौलं बसवायची आहे, पोरांना उन्हात शिकायला लागतंय. डोनेशनचा अर्ज केला होता त्यांनी आणि तेव्हा तुम्ही त्यांना वचन दिलं होतं की अर्जुन कवठेकर शाळेला यापुढे दरवर्षी अनुदान देतील. पण बघ की पहिल्याच वर्षी खाडा पडला. नाही, मुख्याध्यापक साहेब मदतीसाठी गेले होते ऑफिसात, पण हे तोंडावर पडले. काय अर्जुन साहेब, हीच का तुमची कमिटमेंट? हे बघ, तेव्हा मी कवठेकर इंडस्ट्रीजचा, आता मी साधा माणूस आहे. बर, असं आहे का? नाही ठीक आहे, मी सांगते त्यांना की आमच्या अर्जुन सरांचा याच्याशी काही संबंध नाही. तुमची पोरं पावसात भिजो, नाहीतर त्यांना उन्हाचे चटके लागो, नाहीतर तुमची शाळा बंद पडो. आमचा याच्याशी काहीच संबंध नाही आणि आम्हाला याचा फरकही पडत नाही. सांगते त्यांना. इश्श, मी म्हणालो का असं? मी म्हणालो का असं? बघतो काय ते. बघतो म्हणजे बघतो. नहीं, एक बार जो हमने कमिटमेंट कर दी तो हमारा साधा मानुस अपने आप की भी नहीं सुनता. हा साधा सोप्पा निरोप नीट नाही देत आहे. हे बाण वगैरे काढत बसायची काय गरज आहे? हे असले फालतू गेम माझ्यासोबत नाही खेळायचे, आत्ताच सांग. ए माझ्या सोनिया, अरे आयुष्य सरळ सोपं असतं तर ते आयुष्य कसलं रे? थोडी गंमत नको का? आणि अनायसे आपण झाडाच्या आडोशाला आलोच आहे, तर आपला फुल्ली गोळ्याचा कार्यक्रम उरकूया का? अरे शिवा, तुला गंमत नकोच आहे. अरे हे कुठे निघाली कोकण कन्या एक्सप्रेस? आम्ही देवळात चाललंय. देवळात? कोण आहे रे तिकडे? जी मालक. हे बघ, तिच्याबरोबर देवळात जायचं, देवळातून डायरेक्ट घरी, कळलं? हो. हो कशात? माझी मी जाते ना एकटी. या आधी जातच होते ना. या आधी वेगळं होतं, आता वेगळं आहे. तू आणि ताई त्या गेस्ट रूम मध्ये गुलुगुलू करणार आणि मला कळणार नाही. तुम्ही शेर असाल पण मी विश्वंभर आहे. अरे देवा, अवघड झाला सगळंच. आता कसं जाऊ मी अर्जुनकडे? या. आय एम सो सॉरी सर, तुम्हाला असं ऑफिस मधून हाकललं. खरं तर मला नाही माहिती हे कोणी केलं, कशासाठी केलं. मलाही नाही आवडलेलं आहे हे. सर, मी जर तुमच्या सोबत असतो ना त्या ठिकाणी, तर कोणाची हिंमत नसती झाली असं वागण्याची, आणि आपल्याला डोनेशनही मिळालं असतं. सर, जो कोणी तुमच्याशी असं वागला असेल ना, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आणि हा, विद्याधर दादाशी मी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. ओके? काळजी नका करू. हाँ.
या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. उठ मेला लवकर उठ. अरे लवकर उठ ना मेल्या हाडी आहे. काय सांगतंय तर नीट आहे. लवकर जा आणि अर्जुन खैर होता कसूर होता तर सगळं बघ आणि लगेच माका येऊन सांग. आणि ऐक जाताना फाटल्या दारान जा, पुढल्या दारान जाऊ नको. पुढल्या दारात हे असत. हे काय मध्येच? अरे ता माका कृष्णताईन करून सांगितलं ना. ती किती सांग, तिने केलं ना तिला जे काही करायचं होतं ते. तिनेच तर अर्जुन दादाला घराबाहेर काढलं ना. तिला का वाटते आता काळजी? अच्छा अच्छा अच्छा, तिने लक्ष ठेवायला सांगितलंय का अर्जुन दादावर? सुखात म्हणावं ते. अर्जुन दादा आणि सावित्री वहिनी सुखात आहेत. उगाच चौकशांची नाटकं नका करू म्हणा. कानपाड फोडून टाकीन पुढे पुढे जास्त बोललंस. आणि कृष्णाताईबद्दल आगाऊपणाने बोलायचं ना. सांगितलंय ना तेवढाच कर. मोठ्यांच्या गोष्टी ना मोठ्यांकाच ठाव. माका कळता आता सगळा. मी झालोय मोठा. नाही झालायच अजून. सांगितलंय तेवढाच कर. तर निघ लवकर. चल लवकर निघ. दामले काका. अर्जुन सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळे कुठे आहेत? आतमध्ये गेले. आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे मिळून इथं का आलाय? दादा, या महिन्याचा स्टाफला TADA मिळाला नाही म्हणून आले. TADA हे सगळं बंद केलंय आपण. अहो दादा, असं काय करता? स्टाफने त्यांच्या खिशातनं खर्च केला. मग मी काय करू? मिळणार नाही. अर्जुनच्या राज्यातलं मिजाज केले ना तुम्ही. आता वरचा फुकाटचा एक रुपया मिळणार नाही. चला निघा. निघा. अर्जुन सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय चाललंय? इकडे बघा सगळे. आता मी तुमचा बॉस आहे. त्याला काय गुड मॉर्निंग म्हणताय? मला म्हणता कधी गुड मॉर्निंग? मी आलो की सगळेजण तोंड फिरवून बसता. गुड मॉर्निंग म्हणे. चला पळा. काम करा आपापली. थांबा. आता ह्या सोन्याला मी हाकालणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. कोण रे बाबा तू? तुझं इथं काय काम आहे? विद्याधर दादाला भेटायला आलो होतो. तो आहे का? तो नाही तर आम्ही आहोत. बोल. आपल्या गावामध्ये एक शाळा आहे, सरस्वती विद्या मंदिर म्हणून. त्यांची परिस्थिती फार हालाकीची. कवठेकर इंडस्ट्रीज तर्फे यावर्षी त्यांना डोनेशन सँक्शन करण्यात आलं होतं. हो ना फडके? हो सर. तर ते त्यांना मिळालं नाही म्हणून ते ऑफिसमध्ये आले होते. पण कोणीतरी त्यांना हाकलवून लावलं. कोणीतरी नाही,
या विश्वंभर गडाकनं हकललंय त्या म्हाताऱ्याला. याच्या पुढे अशा भिकाऱ्यांना मदत देणं बंद केलंय. त्याच्यामुळेच कवठेकर इंडस्ट्री आहे ना रसातळाला गेलेली आहे. याच्या पुढे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला इथं थारा नाही, कळलं का?